नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। गेल्या 15-20 दिवसापासून संततधार कोसळणाऱ्या पावसानं आता उघडीप द्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे राधानगरी धरण क्षेत्रात दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू झालाय। धरण क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणात घट झाल्यानं धरणाच्या स्वयंचलित दरवाजांची उघडझाप सुरूच आहे। सध्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झालेत। गेल्या महिनाभरात पावसानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी राधानगरी तालुक्यावर मेहर नजर दाखवल्यानं राधानगरी तालुका हिरवागार झालाय। पिकांना उपयुक्त ठरत धरणातील पाणीसाठे वाढवण्यासाठी पावसाची मोठी मदत झाली आहे। सध्या भोगावती नदीची पाणी पातळी कमी झाली असून पाणी पात्रामध्ये जायला सुरुवात झाली आहे। तर धरण क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणात घट होत असल्यानं राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांची उघडझाप सुरूच आहे। मागील 2 दिवसापासून सुरू असलेले राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे आज सकाळी बंद झालेत। सध्या राधानगरी धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे। गेल्या 24 तासांमध्ये 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आजपर्यंत धरण क्षेत्रामध्ये 2996 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद झाल्यानं भोगावती नदीकाठी पाण्याखाली गेलेली पिकं मुक्त श्वास घेत आहेत। दरम्यान धामोड इथला तुळशी जलाशय 72% क्षमतेनं भरलाय। करवी तालुक्यातील चाफोडी कांचनवाडी या मुख्य रस्त्यावरील नदीच्या पुलाच्या उत्तरेकडील बाजूला रस्ता खचलाय। हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। प्रशासनानं तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये। गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं होतं। त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन अनेक गावांना महापुराचा तडाखा बसला होता। त्यामध्ये चाफोडी कांचनवाडी हा रस्ता पुलाच्या उत्तरेकडील बाजूला मोठ्या प्रमाणात खचल्यानं वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय। कांचनवाडी हे गाव 10 ते 15 खेड्यांसाठी केंद्रस्थानी असल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते। यामुळे बांधकाम विभागानं खचलेला रस्ता त्वरित दुरुस्त करून रहदारीला सुरू करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये। संततधार पावसानं काही शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पन्हाळा तालुक्यातील पडळ इथल्या कोबी पिकाला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। प्रचंड पावसामुळे शेतकऱ्याचं 50,000चं नुकसान झालंय। पन्हाळा तालुक्यातील पडळ इथल्या शत्रुघ्न शिंदे या शेतकऱ्यानं आपल्या सुमारे 20 गुंठे शेतामध्ये कोबी पिकाचं उत्पादन घेतलंय। शिंदे यांना पहिल्या टप्प्यामध्ये 80,000चं उत्पादन मिळालं, पण पावसाचं प्रमाण वाढल्यानं सुमारे 50,000 रुपयांचं उत्पादन घटलं असून कोबी पिकांचं नुकसान झालंय। पाऊस योग्य प्रमाणात पडला असता तर सुमारे 1.5 लाख रुपयांचा फायदा झाला असता असं शिंदे म्हणाले। आमची एकूण कोबीचे क्षेत्र 20 गुंठे आहे। त्यातील पावसाच्या आधी 12-13 गुंठे गेले, त्यापासून एक 80,000 रुपये उत्पन्न झाले। पण पाऊस वाढल्यामुळे राहिलेले उत्पन्न खराब झाले कोबी, त्यामुळे 50,000 रुपये आमचे नुकसान झाले। चुकून पाऊस जेमतेम असता तर अजून एक 20 गुंठ्यात 1.5 लाखापर्यंत उत्पन्न माझं गेलं असतं। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची नोंद घेऊन प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे। भुदरगड तालुक्यातील गिरगाव धनगरवाडा इथल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीला बांधलेल्या वर्षापासूनच गळती लागली आहे। त्यामुळे धनगरवाड्यावरील मुलांना पाण्यात बसण्याची वेळ आली आहे। शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे धनगर बांधवांच्या मुलांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। सततच्या गळतीमुळे इमारत धोकादायक बनून मुलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन लक्ष देऊन ठेकेदारावर कारवाई करणार का असा सवाल धनगर बांधव उपस्थित करतायत। जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांच्या फंडातून भुदरगड तालुक्यातील हैदवडेपैकी गिरगाव धनगरवाडा इथं 2019 साली सुमारे 8.5 लाख रुपये मंजूर झाले। 2022 साली ही इमारत पूर्ण झाली, पण शाळेचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं केल्यानं काम केलेल्या वर्षापासूनच इमारत गळून भिंती पाझरू लागल्यात। गळक्या इमारतीमध्ये दुर्गम धनगरवाड्यातील मुलं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत। शाळेचा स्लॅब गळत असल्यानं मुलांना भिजतच शिकावं लागतंय। भिंतींना पाझर फुटल्यानं पाणी तुंबून मुलांना पाण्यातच दिवसभर बसावं लागतंय। गेली 2 वर्ष हा प्रकार घडत असतानाही याकडे शिक्षण विभागासह बांधकाम विभागाचंही दुर्लक्ष झाल्यानं धनगर बांधवांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून ठेकेदार आणि बांधकाम विभाग यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये।
एकीकडे दुर्गम डोंगराळ भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करतंय, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्या आर्थिक हव्यासापोटी दुर्गम डोंगराळ भागातील मुलांची हेळसांड होतीये. पाण्यात भिजत शिक्षण घ्यावं लागत असल्यानं मुलं आजारी पडून धनगर बांधवांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे. याला जबाबदार कोण, याबाबतची माहिती सरपंच राजूभाऊ देसाई यांनी शिक्षण विभागाला कळवल्यानंतर विस्तार अधिकारी प्रबुद्ध कांबळे आणि केंद्रप्रमुख संजय कुकडे यांच्यासह पालकांनी पाहणी करून शाळा खासगी घरात भरवण्याचा निर्णय घेतलाय. शाहूवाडी तालुक्यातील रेठरे इथल्या श्रीमती मंगल कोरगावकर यांचं घर पुराच्या पाण्यात पडलं होतं. या नुकसानीबाबत अनुदान मिळवण्यासाठी कोरगावकर या 2 वर्षापासून शाहूवाडी तहसील कार्यालयाकडे हेलपाटे मारतायत, तरीही त्यांना अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे 15 ऑगस्टपूर्वी अनुदान मिळालं नाही तर शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा कोरगावकर यांनी दिलाय. शाहूवाडी तालुक्यातील रेठरे गावच्या श्रीमती मंगल कोरगावकर यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यातच 2021 साली वारणा नदीला आलेल्या महापुराच्या तडाख्यात रेठरे गावातील 25 घरं बाधित झाली होती. त्यामध्ये कोरगावकर यांचंही घर पडलं होतं. कोरगावकर यांच्या व्यतिरिक्त इतर बाधितांना शासनाचं अनुदान मिळालंय, मात्र कोरगावकर यांना अनुदान मिळालेलं नाही. 2 वर्षापासून त्या शाहूवाडी तहसील कार्यालयाकडे हेलपाटे मारतायत. त्यामुळे या प्रकरणात गावचे तलाठी आणि महसूल कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि 15 ऑगस्टपूर्वी अनुदान द्यावं, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा कोरगावकर यांनी तहसीलदारांना दिलाय. शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ भागातील पवनचक्क्यांची सुरक्षा करण्यासाठी पायोनियर सिक्युरिटी कंपनीवर 19 सिक्युरिटी गार्डची नेमणूक केली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना गेली 2 महिने कंपनीनं पगार दिलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जीव मुठीत घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रभर पावसात जागून नोकरी करायची आणि पगारासाठी कंपनी कार्यालयाकडे हेलपाटे मारायचे. या गोष्टीला कंटाळून कामगारांनी काम बंद आंदोलन केलंय. कंपनीनं कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्याची मागणी कामगारांमधून होतीये. याबाबतचं निवेदन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना देण्यात आलंय. शाहूवाडी तालुक्यातील अळतूर, आमेणी, कडवे, पेरीड या गावातील हद्दीत सिमेस गणेशा कंपनीनं पवनचक्की उभारली आहे. या पवनचक्कीची देखभाल आणि सुरक्षा करण्यासाठी कंपनीनं पायोनियर सिक्युरिटी कंपनीमार्फत 18 सिक्युरिटी गार्ड आणि 1 सुपरवायझर नेमलाय. मात्र पायोनियर कंपनी कामगारांना वेळेवर पगार देत नाही. कामगारांना युनिफॉर्म, रेनकोट, टॉर्च अशा सुविधा न देता कामगारांकडून मनमानी पद्धतीनं काम करून घेतलं जातंय. ही पवनचक्की जंगलाशेजारी असून जंगलातील वन्य प्राण्यांपासून कामगारांच्या जीवाला धोका आहे. तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी हे कर्मचारी काम करतायत. पगार नसल्यामुळे कंटाळलेल्या कामगारांनी काम बंद ठेवून तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना निवेदन दिलं आणि तातडीनं पगार देण्याची मागणी केली. यावेळी धोंडीबा चौगुले, सीताराम मुढे, जयवंत मुढे, शिवाजी यादव यांच्यासह कामगार उपस्थित होते. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे. एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा,
मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स. सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. गांधीनगरमधील मोकाट, गाढवा आणि भटकी कुत्री यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि गांधीनगरसाठी कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नेमावा अशी मागणी ठाकरे गटाच्या करवीर शाखेच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आलंय. करवीर तालुक्यातील गांधीनगर शहरातील समस्यांसंदर्भात ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आलंय. गेल्या 10 वर्षापासून गांधीनगर परिसरात मोकाट, कुत्री आणि गाढवांचा सुळसुळाट झालाय. गाढवांकडून नागरिकांवर हल्ले होत आहेत. मात्र वारंवार अर्ज, निवेदनं देऊनही गांधीनगर ग्रामपंचायतीनं याबाबत उपाययोजना केलेली नाही. तसंच बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना अभय दिलं जातंय. अशा गांधीनगर ग्रामपंचायतीवर कारवाई करा, अन्यथा आपल्या कार्यालयात कुत्री आणि गाढवं सोडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला. ग्रामसेवकाऐवजी इथं ग्रामविकास अधिकारी दर्जाचा अधिकारी कायमस्वरूपी नेमण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. त्यावर याबाबत अहवाल घेऊन लवकर कार्यवाही करू असं आश्वासन पाटील यांनी दिलं. यावेळी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, दीपक पोपटानी, दीपक अंकल, राहुल गिरुले, योगेश लोहार उपस्थित होते. इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट होऊन लहान पुलावरील पाणीही ओसरलंय. त्यामुळे पैलवान अमृत भोसले यांच्यासह पैलवानांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं पुलावर अडकलेल्या जलपर्णीसह कचरा काढून पूल वाहतुकीला मोकळा केलाय. नदीकाठावरील वरदविनायक मंदिरातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. सततचा पाऊस आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील लहान पूल पाण्याखाली गेला होता. आता पावसानं उसंत घेतली असून धरणातील पाण्याचा विसर्गही कमी झालाय. त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या जुन्या लहान पुलावरील पाणीही ओसरलंय. मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेली जलपर्णी आणि कचरा मोठ्या प्रमाणात पुलावर अडकून पडला होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता, दुर्गंधीही पसरली होती. त्याची दखल घेऊन पैलवान अमृत भोसले यांच्यासह पैलवानांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं पुलावर स्वच्छता मोहीम राबवून पूल वाहतुकीसाठी रिकामा केला. त्याचबरोबर नदीकाठावरील वरदविनायक मंदिरातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक संजय भोईटे, सूरज माळगे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
गडिंग्लज शहरात भर दिवसा विद्यार्थ्यावर कोयता हल्ला झाल्याची घटना घडल्यानं विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे गडिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षासंदर्भात योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ठाकरे गट युवा सेनेच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. गडिंग्लज शहरात 2 दिवसापूर्वी भर दुपारी बस स्थानकामध्ये कोयता हल्ला झाला. या प्रकारामुळे गडिंग्लजमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शिक्षणासाठी बाहेरून गडिंग्लजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षा देणं गरजेचं आहे. या संदर्भात ठाकरे युवा सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक राजीव नवले यांना निवेदन देण्यात आलं. तालुक्यातील प्रत्येक महाविद्यालयामध्ये तसंच बस स्थानकांवर तक्रार पेट्या लावण्याच्या सूचना करण्यात याव्यात. प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्येक आठवड्याला शहानिशा करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. बस स्थानकांवर पुरुष आणि महिला कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात यावी. सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी. महाविद्यालय परिसर आणि मार्गावर निर्भया पथकाच्या फेऱ्या वाढवाव्यात. रोड रोमियोंवर कडक कारवाई करावी अशा मागण्या कार्यकर्त्यांनी केल्या. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अवधूत पाटील, जिल्हा चिटणीस कृष्णा पाटील, गडिंग्लज तालुका प्रमुख सागर हेब्बाळे, चंदगड तालुका प्रमुख विकास मुतकेकर, आजरा तालुका प्रमुख राजकुमार भोगण, रोहित डावरे, संदेश वाघराळकर, सुमित कोरवी, तेजस घेवडे, रोहन तिप्पे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गडिंग्लज इथल्या विद्याप्रसारक मंडळ आणि डॉक्टर घाळी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो. यावर्षीचा डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार शिरोळच्या दत्त सहकारी समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना जाहीर झालाय. 24 ऑगस्टला दुपारी 3 वाजता या पुरस्काराचं वितरण होणार असल्याची माहिती डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गडिंग्लजमधील डॉक्टर S.S. घाळी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी समाजभूषण पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार शिरोळच्या दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना जाहीर झालाय. क्षारपड जमीन प्रकल्प राबवून गणपतराव पाटील यांनी कृषी, बँकिंग, सहकार, साखर उद्योग यासह सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याची नोंद घेत डॉक्टर घाळी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचं डॉक्टर सतीश घाळी यांनी सांगितलं. कारण गेले कित्येक वर्ष गणपतरावजींचं कार्य हे शेतकऱ्यांसाठी शेतजमीन सुपीकतेखाली आज आपल्याला कल्पना असेल की पंचगंगा नदीकाठच्या जमिनी या क्षारपड झालेल्या आहेत. अति पाण्यामुळं किंवा फर्टिलायझर्समुळं, आणि त्या जमिनी आज सुपीकतेखाली किंवा ऊसाच्या लागवडीखाली आणण्यामध्ये मोठं योगदान गणपतरावजींनी दिलेलं आहे. डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता गडिंग्लजच्या घाळी कॉलेज सभागृहात होणार आहे. श्रीमान शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिद्ध संस्थान निळसोशी मठ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश घाळी यांनी दिली. रोख 25,000 रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पत्रकार परिषदेला घाळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची श्रावण षष्ठीची यात्रा 22 ऑगस्टला होणार आहे. या यात्रेसाठी भाविकांना अडथळा होऊ नये म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं ज्योतिबाच्या सेंटर प्लाझामधील गाळेधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्यात. परंतु या खोकीधारकांमुळे भाविकांना कोणताही अडथळा होत नाही किंवा गैरसोयही होत नाही. त्यामुळे हे अतिक्रमण काढू नये अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. प्रशासनानं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहनाचा इशारा शिवसेनेनं दिलाय. ज्योतिबा डोंगरावर सेंटर प्लाझा या ठिकाणी काही खोकेधारकांनी रस्त्याच्या दुतर्फा आपली खोकी लावून व्यवसाय थाटलाय. त्या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र 22 ऑगस्टला ज्योतिबाची श्रावण षष्ठीची यात्रा होणार असल्यानं हे अतिक्रमण काढून घ्यावा अशा आशयाच्या नोटिसा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं संबंधित व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. वास्तविक खोकीधारकांमुळे भाविकांना कोणताही त्रास किंवा गैरसोय होत नाही. त्यामुळे हे अतिक्रमण काढू नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. दरम्यान प्रशासनानं अतिक्रमण काढण्यासाठी बळाचा वापर केला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याबरोबरच प्रसंगी आत्मदहन देखील करू असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची श्रावण महिन्यात श्रावण षष्ठीची यात्रा होते. या यात्रेदरम्यान देवदर्शनासाठी ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविक येत असतात. या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनाच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर आढावा बैठक घेण्यात आली. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
श्रावण महिन्यातील षष्टीला ज्योतिबाची षष्टी यात्रा संपन्न होते. यावर्षी ही यात्रा दिनांक 22 ऑगस्ट रोजी होतीये. या यात्रेसाठी पंचमीच्या रात्रीपासून लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल होत असतात आणि षष्टीच्या पहाटे देवदर्शन करून ज्योतिबाचा राखणीचा नारळ घेऊन परततात. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना धार्मिक विधी करणं सुलभ जावं, त्यांना सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. त्यामध्ये वाहतुकीची व्यवस्था सुरळीत करणं, दिवाबत्तीची व्यवस्था करणं, भाविकांच्या आरोग्याची व्यवस्था करणं याबाबत प्रशासन दक्ष असतं. त्या दृष्टीनं प्रशासनातर्फे आज वाडी रत्नागिरी ज्योतिबा इथं आढावा बैठक घेण्यात आली. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली. ट्रॅफिक विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या संयुक्त एकमेकांच्या मदतीनं बरीचशी कामं करायची आहेत. पार्किंगमधले लाईट, तिथली स्वच्छता, हे उद्यापासून ते कामं सुरू करत आहेत. वैद्यकीय पथकं जी आहेत ती कुठल्या ठिकाणी असली याची चर्चा झाली. त्याचबरोबर ग्रामपंचायत विभागामार्फत स्वच्छता आणि पाणी पुरवठा याच्याबाबत काय ठोस उपाययोजना केलेल्या आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही प्रत्यक्ष याच्यामध्ये काय म्हणजे त्यांनी काय काय काम केलं आहे तर त्याची परत एक आढावा बैठक होणार आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आज ठरलेल्याप्रमाणे काय काय कामं झाली त्याचा आढावा होईल. या बैठकीदरम्यान प्रशासनाच्या विविध विभागांना सूचना देऊन शिंगटे यांनी नियोजनाबद्दल मार्गदर्शन केलं. या बैठकीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उपाधीक्षक जयकुमार सूर्यवंशी, पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार यांच्यासह अधिकारी सहभागी झाले होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.